सुरुवातीला वृषाली महत्वाची बातमी ती म्हणजे पालघर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान झालं। काल हे मतदान झालं आणि आज त्याचा निकाल आहे। 10 वाजताच खरं तर काय चित्र असणार आहे ते स्पष्ट होणार आहे। या निवडणुकीत शिवसेनेनं राष्ट्रवादीच्या आयात उमेदवाराला संधी दिली, त्यामुळे शिवसेनेत मोठ्या प्रमाणात बंडखोरी देखील झाली होती। लोकसभा निवडणुकीचा ट्रेलर म्हणून प्रत्येक राजकीय पक्ष या निवडणुकीकडे पाहत आहे। पालघरच्या जागेचा तिढा कायम असून युतीतील नेमका कोणता पक्ष आपला उमेदवार आता या जागेसाठी देणार आहे हे या निकालानंतर स्पष्ट होणार आहे। त्यामुळेच लोकसभेच्या पूर्वसंध्येला या नगर परिषद निवडणुकीच्या निकालाला मात्र विशेष महत्त्व प्राप्त झालंय। द्वितीय निवडणुकीत एकूण 32,531 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। तर या निवडणुकीत नगरसेवक पदासाठीच्या एकूण 87 उमेदवारांच्या भवितव्याचा आज फैसला होईल। नगराध्यक्ष पदासाठीच्या 3 उमेदवारांच्याही भवितव्याचा आज फैसला होणार आहे। श्वेता पाटील यांना नगराध्यक्ष पदासाठी युतीची उमेदवारी देखील देण्यात आली आहे। राष्ट्रवादीकडून उज्ज्वला केदार काळे नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीच्या उमेदवार असणार आहेत। अंजली पाटील या नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष म्हणून निवडणूक लढलेल्या आहेत। तर पालघरमध्ये नेमका आता कोणाचा झेंडा फडकणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। याविषयी बातचीत करूया आमचे प्रतिनिधी मोहम्मद हुसैन यांच्यासह। मोहम्मद, काय सांगाल? खरं तर ही निवडणूक प्रत्येक राजकीय पक्षाने प्रतिष्ठेची ठरवलेली, काय अंदाज आहे कोणाचा झेंडा फडकणार? लोकसभाच्या निवडणुकीच्या अगोदर पालघरची नगरपालिकेची जी निवडणूक आहे त्यासाठी सगळे राजकीय पक्ष सगळ्यांनी याला खूप महत्व दिलेलं आहे। कारण पालघर नगरपालिका हे जे आहे शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो, परंतु ह्या निवडणूक पहिल्यांदा 25 वर्षात शिवसेनेचे जे उमेदवार होते ज्यांना नाकारण्यात आलं त्या लोकांनी बंडखोरी इथं केली। कारण त्या लोकांना उमेदवारी दिली नाही गेली आणि राष्ट्रवादीचे जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होते त्यांना शिवसेनेमध्ये प्रवेश करून त्यांना नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर केल्यानंतर पालघर नगरपालिकेचे जे निष्ठावान शिवसैनिक होते त्या लोकांमध्ये नाराजगी पसरली आणि त्या लोकांनी बंडखोरीचा मार्ग या लोकांनी एक केलं। त्यामुळे ही जी लढाई आहे अपक्ष बंडखोर जे शिवसेनेचे आहेत त्यांच्यात शिवसेना आणि आघाडी यांच्यात होणारे दिसत आहे। निश्चितच धन्यवाद मोहम्मद, तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। तर वृषाली 87 उमेदवारांच्या भवितव्याचा आज फैसला होणार आहे। साधारणतः 10 वाजता निकालाच्या मोजणीला सुरुवात होईल आणि त्यानंतरच खरं चित्र जे आहे ते आपल्या सगळ्यांसमोर स्पष्ट होणार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।